परवा तिसऱ्यातला पहिला सेमीफायनलचा सामना, तर दुसऱ्या सेमीफायनलचा सामना या सामन्यानंतर आपल्या लगेचच भेटीला येईल. आदित्य इलेव्हन समोर असेल व्हीएच चॅलेंजर्स आणि आदित्य इलेव्हन या संघात दुसरी सेमीफायनल. तर पहिला सेमीफायनलचा सामना आपल्या भेटीला आलाय. विजय स्पोर्ट्स विपक्ष असतील संघर्ष युवा प्रतिष्ठान. डीजे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज आणि स्त्रियांचे उद्धारकर्ते ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांना सर्वांना तिवार अभिवादन करून आपण लगेचच जोडले जाऊया पहिल्या सेमीफायनलच्या दिशेने. लगेचच पहिला सेमीफायनलचा सामना विजय स्पोर्ट्स या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले आहे संघर्ष युवा प्रतिष्ठान या संघाला. याच्या नंतर होणारा जो सेमीफायनलचा सामना आहे व्हीएच चॅलेंजर्स आणि आदित्य इलेव्हन या दोन्ही संघांना सूचना आहे या मॅच नंतर आपली लगेचच सेमीफायनल होणार आहे. कोणताही लंच ब्रेक नसेल. धन्यवाद. जाग्यावर आरपार षटकार टाकतात एका म्हणतात तो म्हणजे साई. पहिलो गोलंदाज कोण आहे तो बघायचो आहे. विद्याधर आलो आहे. एक नाव वाजलेलो असो गोलंदाज अख्ख्या रत्नागिरीत फेमस आहे. सुसाट गोलंदाजी करता कुर्तडे गावचा शोएब अख्तर जे का म्हटलं जातं तो म्हणजे विद्याधर. जबरदस्त गोलंदाजी करता. आता बघूया ह्या षटकात कशा पद्धतीने गोलंदाजी करता ती बघायचं आहे. हॅलो. तर पहिला सामना सेमीफायनलचा पहिला चेंड घेऊन विद्याधर पवार स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहतोय साईवीर. पहिला संघ कोणता फायनल मध्ये जाईल लगेचच आपल्याला या सामन्याचा निकाल पाहायला मिळेल. मी कमेंटेटर माझ्या साथी समालोचक आदरणीय बंटीजी महाकाळ यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतो. आणि
पहिला चेंडू घेऊन विद्याधर खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी एक धाव तिथून पूर्ण केल्यास धावांचा श्री गणेश इथून पाहायला मिळाला आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे. दोन्ही संघांमध्ये अटीतटीची अशी लढत पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेट आज पाहायला मिळते. इथे रत्नागिरी जिल्ह्यातील एक नामवंत स्पर्धा आपल्या भेटीला मित्रांनो आले. जे स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट युट्यूबच्या माध्यमातून घरोघरी पाहतायत त्यांचं मी सर्व प्रेक्षकांचं मनापासून कमेंटेटर प्रतीक कांबळे सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा जातो मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. जर पाहिलं गेलं तर नवीन फलंदाज स्ट्रायकिनेडला राकेश स्ट्रायकिनेडला पाहायला मिळेल. ज्या राकेशने चांगली फलंदाजी केली पहिल्या मॅच पासून असा राकेश स्ट्रायकिनेडला विद्याधर पवार एक गुरतडी गावचे गिरीश सर म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे विद्याधर पवार आणि बॉलिंग मार्क पाहायला मिळतील आपल्याला. गोलंदाजी ट्रॅकवर अप्रतिम गोलंदाजी फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण केले. एक धाव तिथून खर्च केली. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल 2 या धावसंख्येवरती. आता मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ प्रगती पथावर चालू आहे. आपण पाहतोय संघर्ष युवा प्रतिष्ठान फलंदाजी करत असतावेळी पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पथावर चालू आहे. विद्याधर पवार ऑन बॉलिंग मार राईट मध्ये विकेट. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतील. यावेळी सावलांत कार्पेट चेंडू केला. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे तैनात. एक धाव तो 3 कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या 3 या धावसंख्येवरती. अप्रतिम गोलंदाजी एकाने सेमीफायनलचा सामना विद्याधर पवार एक खूप अनुभवी असे गोलंदाज कुर्तडे गावचे पाहायला मिळतील. गिरीश सर म्हणून त्यांना ओळखलं जातं तेच विद्याधर पवार आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी सावलांत कार्पेट चेंडू केला गेला. इथे मात्र काय घडताय काय बिघडताय पंचांचा निर्णय येणं बाकी असेल. नक्कीच पंचांनी अपील फेटाळली गेली आहे. जोरदार अपील झाला पण पंचांनी तर अपील फेटाळल्या नाही. आणि पंच म्हणजे रत्नागिरीतलो नाव वाजलेलो पंच तो म्हणजे माझा लाडको मित्र शुभम अख्ख्या रत्नागिरीत फेमस आहे. या दरम्यान मैदानात जाताना दिसताय तो म्हणजे निशांत कांबळे स्टार प्लेयर जे का म्हटलं जातं रत्नागिरीचो. परत एकदा विद्याधर आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन बाबा सांगताय जे का गिरीश कोचरेकर असा म्हटला जाता तो म्हणजे विद्याधर एक नाव वाजलेलो गोलंदाज आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन जबरदस्त फटको मारले नाही. बघूया किती धावा मिळतात पण एकाच धावेवर समाधान मानू लागतंय असं वाटतंय. धावसंख्या वाढताय. धावसंख्या झाली ती फक्त 4. परत एकदा विद्याधर आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज आहे तो म्हणजे साई एक नाव वाजलेलो असो फलंदाज जे का षटकारांचा बादशाह म्हणतात. षटकारांची प्रतीक्षा आहे. बघूया प्रेक्षकांनी षटकार मारून दाखवता का. ह्या दरम्यान जबरदस्त फटको मारत होतो पण त्याच्या बॅटिक काय बॉल लागत नाही. ह्या दरम्यान एक चोरटी धाव घेण्यात यशस्वी झालोय साई. धाव संख्या झाली ती 5. पहिल्या षटकाचा खेळ संपलो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती बिनबाद 5. आता बघूया दुसरा षटक घेऊन कोण येत आहे. एक नाव वाजलेली ट्रॉफी या ठिकाणी चालू आहे ती म्हणजे KPL. अख्ख्या रत्नागिरीतच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध अगदी अल्पावधीतच प्रसिद्ध झालेली ट्रॉफी आहे. कुर्तडे प्रीमियर लीग म्हणून प्रसिद्ध असलेली ट्रॉफी. आजचो शेवटचा दिवस या ट्रॉफीचो. बघूया ह्या मॅच मध्ये कोण फायनलला जाता. एक अटीतटीचा सामना होणार असत का वाद नाही कारण दोन्ही संघात नावाजलेले फलंदाज नावाजलेले गोलंदाज आहे. दुसरा षटक घेऊन कोण येतात तो बघायचो आहे. नक्कीच नवीन गोलंदाज इम्रान काझी पाहायला मिळतील आपल्याला इलेक्शन मध्ये. आयकॉन खेळाडू आयडॉल खेळाडू म्हणून ज्याची ओळख या पंचक्रोशी मधील तसेच कुर्तडी गावामध्ये KPL मध्ये यांना निवड केली गेली आणि तेच गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतील. इम्रान काझी मॅन फ्रॉम सोमेश्वर गावातून आज चा प्रवास ज्यांचा विचार केला तर पहिल्या दिवशीपासून अप्रतिम फलंदाजी गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु आता संघ मात्र फायनल मध्ये जाण्यासाठी एक पाऊल मात्र माग आहे. कशा प्रकारे गोलंदाजी करतील इम्रान काझी दादा. इम्रान आपल्या षटकातलो पहिलो चेंडू घेऊन जबरदस्त फटको मारला नाही साईन. बघूया किती धाव घेतात. एक धाव तर घेतल्याने दुसऱ्या धावेसाठी धावतात आणि दुसरी पण धाव घेण्यात यशस्वी झाले आहे. पव्या सांगता इकडे मारना रनआउट झालो असतो पण काय ऐकल्यान नाही त्या प्लेअरने. त्याच्यामुळे वर विकेट किपर कडे थ्रो केल्यान. या दरम्यान 2 धावा घेण्यात यशस्वी झालाय तो म्हणजे साई. परत एकदा इम्रान आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने मारो करताय. थोडीशी फिल्डिंग बदलता इम्रान कारण ते का माहिती आहे साई म्हणजे एक धडाकेबाज फलंदाज आहे. जाग्यावर आरपार षटकार टाकता. बघूया ह्या चेंडूवर षटकार टाकता काय. इम्रान आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज आहे तो म्हणजे धडाकेबाज फलंदाज साई.
बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करताना साई बघायचं आहे. जबरदस्त फटको आणि बघूया काय होत आहे. आरपार असा खतरनाक षटकार मारला नाही. धन्यवाद डीजे मास्टर. माझा मित्र बिट्टू पेटकर डीजे मास्टर आहे. विजय पेटकर तो लाडको लेख. मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होतं एक साई एक धडाकेबाज आणि आक्रमक असो फलंदाज आहे. जाग्यावर आरपार षटकार मारता बघून बघून घेतल्याने आरपार षटकार मारल्याने इम्रानच्या या चेंडूवर. बघूया आता किती धाव मिळवता. इम्रानने चेंडू टाकल्यान तितकोच सन्मानपूर्वक खेळून काढल्यान पण एक धाव मात्र नक्कीच या चेंडूवर. धावसंख्या वाढताय. धावसंख्या झाली ती 14. परत एकदा इम्रान आपल्या षटकातलो पुरतो चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज आहे तो म्हणजे राकेश. हे पण मित्रांनो एक धडाकेबाज आणि खतरनाक असो फलंदाज आहे. जबरदस्त शरीर यष्टी ज्याची आहे. जाग्यावर आरपार षटकार टाकतात तो म्हणजे राकेश. ह्यावेळी मात्र जबरदस्त फटको मारतात पण एक धाव मात्र नक्की. एकाच धावेवर समाधान मानू लागताय. धाव संख्या झाली ती 15. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण टीम मध्ये पाहायला मिळालं. कौशल कुर्तडकर होते तिथे. सुमित टेकले फॅन्स पाहायला मिळाले आपल्याला तिथे इन ऍक्शन मध्ये. कौशल कुर्तडकर क्षेत्ररक्षण चांगली क्षेत्ररक्षण पैकी करेपर्यंत धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जण पोहोचली असेल ती म्हणजे आमचे लाडके मित्र गुरुशेठ यांचे पिताश्री म्हणजे आमचे पालवकर काका या ठिकाणी आले आहेत. आणि पालवकर काकांनी बघून जबरदस्त असो चेंडू टाकल्याने इम्रानने आणि फलंदाज बाद होता असं माझं वाटतंय. विशालने जबरदस्त असो झेल घेतल्याने एक मोठो धक्को म्हणू लागत साईच्या रूपात. कारण धडाकेबाद फलंदाज आहे तो म्हणजे साई. बाद होऊन मैदानात बाहेर जात आहे. खास मॅच बघण्यासाठी आमचं शेख चिल्ली पण आलो आहे काजरगाठीवरना. आता बघूया साईची जागा घेऊन मैदानात कोण येत आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश आलाय. कालच्या मॅच मध्ये अप्रतिम खेळ केली होती तोच राकेश पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. इम्रान अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाले. आपल्या संघासाठी विजय स्पोर्ट्स या संघाचं प्रतिनिधित्व करता वेळी पाहायला मिळतील. थोडस गाठ घेता वेळी पंचांकडून राकेश पाहायला मिळतील. राकेश कांदळे पाहायला मिळतील आपल्याला. तर गोलंदाजी ट्रॅकवर इम्रान काझी पाहायला मिळतील. यावेळीच मेन अंपायरचं काम पाहतात आहे शुभम मुरकर. स्केअर लेग अंपायर निलेश शिंदे. खास गणेश गुळ इथून आलेत. यावेळी सलांदा कार्पेट चेंडू केलं की एक धाव डीप मध्ये क्षेत्ररक्षक रोहित तिथे पोहोचतील. त्यापूर्वी एक धाव कंप्लीट केल्या दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु एका धावेवरती समाधान मानावे लागेल. एका धावेच्या माध्यमातून आता 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जण पोहोचली असेल ती म्हणजे 16 धावा. एक गडी बाद. संघर्ष युवा प्रतिष्ठान 16 धावा. डीजे पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघर्ष युवा प्रतिष्ठान फलंदाजी करत असता वेळी 16 धावा. एक गडी गमावला गेला. नवीन गोलंदाज प्रवीण भाटकर आपल्याला पाहायला मिळतील. एक कुर्तडे गावचे अनोखे खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे प्रवीण भाटकर. यावेळीचा पहिला चेंडू घेऊन राकेश कांदळे स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील आपल्याला. राईट मुहूर्त विकेटचा मारा. प्रवीण भाटकर पहिला चेंडू घेऊन सुंदर चेंडू सुंदर तोडवला. एक धाव कंप्लीट केलं. जेल खाली क्षेत्ररक्षक विकास पकडला जेल आणि संपला इथे मात्र राकेश कांदळेचा खेळ. बॅक टू द पवेलियन. राकेश कांदळे दुसरा धक्का दुसरा आद्रा संघर्ष प्रतिष्ठान संघाला. पहिल्या चेंडूवर जबरदस्त असो धक्को दिला तो म्हणजे भाटकर. आणि माझा बालपणीचा मित्र आहे भाटकर. जबरदस्त गोलंदाजी करता जबरदस्त फलंदाजी करता. अख्ख्या रत्नागिरीत फेमस असलेलो
एक पव्या भाटकर म्हणजे आमच्या चिंचकरचो आणि दुसरो पव्या भाटकर म्हणजे आमच्या कुर्तड्याचो. भाटकर कोणाचो? नावाजलेले दोघे पण फलंदाज, नावाजलेलो गोलंदाज तो म्हणजे प्रवीण भाटकर. आपल्या षटकातलो पुढचो चेंडू घेऊन या दरम्यान नवीन फलंदाज कोण येत आहे तो बघायचो आहे. नवीन फलंदाज रुद्र भाटकर, गणेश भाटकर यांचे चिरंजीव रुद्र भाटकर पाहायला मिळतील. तर गोलंदाज एक अनुभवी असे गोलंदाज त्यांच्या संघामधील एक अनुभवी असे गोलंदाज प्रवीण भाटकर गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतील. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत केली गेली आहे. प्रवीण भाटकर पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन रुद्रासाठी, रुद्राने हलक्या हाताने कट केला चेंडू, एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल झाला, एक धाव तिथून कंप्लीट केले. चांगलं क्षेत्ररक्षण डीप मध्ये पाहायला मिळालेलं आहे. एकच धावेवरती मला वाटतं समाधान मानावे लागेल. एका धावेच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या आता 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली असेल 17 या धावसंख्येवरती. आता मात्र इथून होईल का खतरा? 17 धावसंख्या स्कोरबोर्ड वरती लागले, परंतु इथे होईल का खतरा? कोणत्या संघावरती होईल खतरा पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. KPL कुर्तड प्रीमियर लीग 6 2024 पर्व, तिसऱ्या पर्वाचा कोणता संघ मान करेल? या चषकावरती कोणता संघ नाव कोरवेल आपलं? याची दडपण, याचीच करामत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला संघ सेमीफायनल मध्ये, कोणता संघ फायनल मध्ये प्रवेश करेल याची आतुरता या सर्व मायबाप रसिक क्रिकेट प्रेमींना लागली आहे. सर्व युट्यूब क्रिकेटच्या माध्यमातून, सर्व टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पाहतात आहे, त्यांचं सुद्धा मी कमेंटेटर प्रतीक कांबळे सहर्ष स्वागत करतो. तसेच नक्कीच राकेश आंग्रे यांचा जर विचार केला ना, तर ज्या टीम मध्ये असतात ना राकेश आंग्रे, ती टीम दरवर्षी फायनल मध्ये प्रवेश करते. तेच राकेश आंग्रे संघर्ष युवा प्रतिष्ठानचा यावेळी प्रतिनिधित्व करता वेळी पाहायला मिळते. 3 वर्ष सलग या खेळाडूला आपण पाहतोय. अप्रतिम खेळ याची पाहायला मिळते. तोच राकेश आंग्रे पाहायला मिळतील आपल्याला स्ट्रायकिंग एंडला. यावेळी अचूक टप्प्यात चेंडू क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये कौशल कुर्तडकर पाहायला मिळाले. इन ऍक्शन मध्ये फेकी करेपर्यंत एक धाव तिथून कंप्लीट केली गेली. एका धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली असेल ती म्हणजे 20 या धावसंख्येवरती. अप्रतिम केली. आज जर विचार केला तर ग्रामीण क्रिकेटला खूप जास्त महत्व दिलं जातं. ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला, या कानाकोपऱ्यातून, भारताच्या कानाकोपऱ्यातून अनेक खेळाडू असे घडतात आहे, जे ISPL सारख्या टुर्नामेंट मध्ये अनेक खेळाडू पाहायला मिळतात आहे. असे आपल्या गावचा उगवता सितारा एक सिद्धांत पवार, हा सुद्धा ट्रायल्स मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून गेला होता. मुंबईमध्ये ट्रायल्स देऊन आलाय असा एक खेळाडू आपल्या गावामधून, आपल्या मातीमधून सुद्धा पाहायला मिळतोय. असे अनेक खेळाडू पुढे जावे अशी आमची अपेक्षा. या गावातून अनेक सपोर्टर आपल्या गावामध्ये खूप असे व्यक्तिमत्व आहे, काय काय ते आपल्या गावातून अनेक खेळाडू. यावेळेस काय दांडी 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 गोल. फलंदाज रुद्र भाटकर बॅक टू द पवेलियन. थँक्यू प्रतीक. एक मिनिट सगळ्या क्रिकेटर रसिकांना सूचना आहे, आपला जो सानेचा भाग आहे त्यातला आतला जो भाग आहे तिथे कुणीही शूज किंवा चप्पल घालून आतमध्ये जाऊ नका. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघर्ष युवा प्रतिष्ठान फलंदाजी करत असताना 22 धावा. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. आतापर्यंत 3 विकेट जरूर गमावले. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतील. ज्या कालच्या सामन्यामध्ये जर पाहायला गेलं तर 2 चेंडू फक्त बाकी होते. 2 चेंडू मध्ये 12 धावांची गरज असतावेळी मैदानाच्या आतमध्ये तो आला आणि ठोकले 2 चेंडूवरती 2 षटकार. असा फलंदाज आपल्याला अनिकेत कांबळे, मॅन फ्रॉम शिवनेरी चालकेवाडीचा फलंदाज, गोलंदाज, अष्टपैलू खेळाडू, आयकॉन खेळाडू पाहायला मिळेल. कुर्तन प्रीमियर लीग मध्ये सेमीफायनल मध्ये, पहिल्या सेमीफायनल मध्ये फलंदाजीसाठी आलाय तो मैदानाच्या आतमध्ये. जोरदार टाळ्या होत्या त्या खेळाडूसाठी मित्रांनो. अनिकेत कांबळे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये एंट्री केलाय, परंतु कशा प्रकारे खेळी करेल याची आतुरता या सर्व प्रेक्षकांना लागली आहे. नवीन गोलंदाज धावसंख्या 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. नवीन गोलंदाज प्रवीण आलाय, मॅन फ्रॉम नवजीवनवाडी आपल्याला पाहायला मिळेल. प्रवीण बिरजे
पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण बिरजी पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवर वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक व संघाकडून 4थे षटक मार्गस्थ करता आली. स्ट्रायकिंग एंडला राकेश आंग्रे पाहायला मिळतील आपल्याला. तर गोलंदाजी ट्रॅकवर प्रवीण पहिला चेंडू पेश करत असताना शॉर्टम पूल केलाय. चेंडू खाली क्षेत्रात स्थितीत येता येणार पकडला जाईल आणि संपलाय. राकेश का आंग्रेचा खेळ फलंदाज बाद. चांगली झेल टिपली गेली. कधी स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका. लोक ढासळलेल्या विठांना सुद्धा सोडत नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडाना की जिंकलात तरी इतिहास आणि हरलात तरी इतिहास. आज इथे कोणता संघ इतिहास घडेल याची सर्व प्रेक्षकांना आतुरता लागली आहे. कारण आज इथे कुरतडे प्रीमियर लीगचा 3ऱ्या पर्वाचा मानकरी कोणता संघ होईल याची आतुरता या सर्व मायबाग क्रिकेट रसिकांना लागली आहे. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा घरोघरी जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात अशा सर्व प्रेक्षकांचं मी कॉमेंटेटर प्रतीक कांबळे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. अनिकेत कांबळे नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आशिष वीर पाहायला मिळतात. तर गोलंदाजी ट्रॅकवर प्रवीण वीर जे पाहायला मिळतात. आतापर्यंत जखडून ठेवलाय संघर्ष युवा प्रतिष्ठान या संघाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली विजय स्पोर्ट्स या संघाची. कारण अजूनही मित्रांनो अनिकेत कांबळे नावाचं वादन न स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतं. 2 षटकं अजून पाहायला मिळतील आपल्याला. अनिकेत कांबळे कशा रीतीने फलंदाजी करेल कारण आज अनिकेत कांबळेचं नाव या पंचक्रोशीमध्ये खूप मोठं आहे. परंतु इथे होत्याचं नव्हतं करावं लागेल. प्रतिभार संघाला जर विचार केला तर यावेळेस पहिल्या चेंडूवरती आशिष वीर याच्यामध्ये चेंडू 1 बाउन्सर सीमा रेखा पार बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. नक्की चांगला फटका डीजे. आशिष वीर पहिल्या चेंडूवरती आले आणि चेंडूला पाठवून दिलं समोरच्या दिशेने. चेंडू सीमा रेखा पार चौकार. अप्रतिम खेळी पाहायला मिळतील आशिष वीर. यावेळी सुद्धा कमी वयामध्ये क्रिकेट खेळतात आहे. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळतील त्यांच्या माध्यमातून कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळालं. परंतु आज आशिषला इथे गरज आहे कारण मेगा फायनल डे आपला संघ जर फायनल मध्ये पोहोचवायचा असेल तर चांगली खेळी करावी लागेल. अनिकेतला साथ द्यावी लागेल. अनिकेतला जर मित्रा साथ दिलीस तर तुम्ही जास्तीत जास्त धावा उभारू शकता. कारण यावेळेस आनंद कार्पेट चेंडू खेळला गेला होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता परंतु अनिकेतने रोखलं गेलं कारण आपल्याकडे विकेट्स कमी आहे. आपल्याला जपून खेळावं लागेल हेच अनिकेत देत सांगतोय त्याला आशिषला. नवीन गोलंदाज पुन्हा एकदा जाऊया. प्रवीण बीरजे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनिकेत कांबळे मॅन फ्रॉम शिवनेरी चालकेवाडीचा हा फलंदाज. आयकॉन खेळाडू कुरतडे प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळतोय. पर्व पहिला असेल. धाव संख्या झाली ती 27. परत एकदा प्रवीण आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन समोर फलंदाज आहे तो म्हणजे षटकारांचा बादशाह जे का म्हणतात तो म्हणजे अनिकेत. यावेळी मात्र जबरदस्त अशी बॅट फिरवली नव्हती. 1 धाव तर घेतल्या नाही. बघूया किती धावा घेत आहेत. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि 4 धावा पंचांचा निर्णय येत आहे. आल्या आल्या आपल्या बॅटची कमाल दाखवून त्यांना सुरुवात केली आणि तो म्हणजे अनिकेत. एक नाव वाजलेला फलंदाज आहे. षटकारांचा बादशाह म्हणून जो फेमस आहे तो म्हणजे अनिकेत. धाव संख्या झाली ती 31. परत एकदा प्रवीण आपल्या षटकाचा पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने मारो करण्यात आणि त्याचा सामना करीत तो म्हणजे धडाकेबाज फलंदाज अनिकेत. जे का षटकारांचा बादशाह म्हणतात तो म्हणजे अनिकेत. पुन्हा एकदा प्रवीण बिरजे ऑन बॉलिंग मार्क. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. राईट मोठ्या विकेटचा मारा करेल. अनिकेत कांबळे स्ट्रायकिंग एंडला
यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून जरूर दिलाय. मिड ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव कंप्लीट केली जाईल. तिथून दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जाईल. थोडीशी नैसर्गिक अडथळा क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून इथे थोडीशी मिसफिट झाली आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि तिथून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. 2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचली असेल ती म्हणजेच 33 या धावसंख्येवरती. परत एकदा प्रवीण आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने मारो करण्यात येतो आणि त्याचा सामना करीत तो म्हणजे धडाकेबाज फलंदाज अनिकेत. बघूया या चेंडूवर किती धावा मिळवता. प्रवीणने धावना चालू केल्यान पंचांच्या डाव्या दिशेने मारो करताय. जबरदस्त असो फटको मारल्याने बघूया काय होत आहे. पंचांचा निर्णय बघूया आपण काय येत आहे. आणि धडाकेबाज असो षटकार मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं होत आहे. 2 मिनिटं दादा, मी विनंती करतो की संघर्षीय प्रतिष्ठानचा डगआउट मधून खेळाडू बाहेर येतात आहे. पेनल्टीला सामोरे जावे लागेल. आपल्याला विनंती असेल की आपण डगआउट मध्येच बसायचंय आणि जे अतिरिक्त जर कोण असेल खेळाडू त्याच्या व्यतिरिक्त कोणी असेल तर त्यांना बाहेर काढायचं डगआउट मधून. विलास मामा पालवकर जे बुवा म्हणून प्रसिद्ध आहेत असे हे व्यक्तिमत्व मुंबईवरून खास या गावातील या स्पर्धेसाठी आगमन झालंय. त्यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी आम्हाला रोख रक्कम 501 रुपयाची देणगी लाभले. त्यांचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि आपल्या या सर्व देणगीदारांनी असंच आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो. पुन्हा एकदा मैदानावर जायचंय. पुढचा षटक घेऊन कोण येत आहे तो बघायचा आहे. एक महत्वाचा षटक आहे. बघूया ना. पव्या आपल्या षटकात तो पहिलो चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज तो म्हणजे आशिष जबरदस्त फटको मारला नाही. एक धाव तर घेतल्याने बघूया किती धाव घेत आहेत. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी पण धाव घेण्यात यशस्वी. तिसरी धाव घेतात का बघायचं आणि या दरम्यान तिसरी पण धाव घेण्यात यशस्वी झाले आहेत. 3 धाव भेटतायत. धाव संख्या झाली ती 42. थोडासा असा गचाळ क्षेत्ररक्षण झाला ते तो फायदा घेतल्याने अनिकेतने पुरेपूर आणि स्ट्राईक स्वतःकडे घेतल्यान. शेवटचा षटक आहे त्याच्यामुळे अनिकेतला माहिती आहे या षटकातच काय ती हाणामारी करायची आहे. परत एकदा प्रवीण आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज आहे तो म्हणजे एक जबरदस्त असो फलंदाज तो म्हणजे अनिकेत जेका षटकारानं तो बादशाह म्हणतात. पण गोलंदाजी पाहायला मिळेल प्रवीण भाटकर यांच्या माध्यमातून. कारण जो अनुभव आहे ना तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय प्रवीण भाटकर यांच्या माध्यमातून. अनिकेत कांबळेसारख्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाहता वेळी प्रवीण भाटकरला आमंत्रित केलं गेलं गोलंदाजीवरती. यानंतर होणारा सामना दुसऱ्या सेमीफायनलचा सामना. यावेळेस फुल टॉस केलाय, त्याला भिरकावून दिलाय बाउंड्री लाईनच्या पार, सीमा रेखा पार षटकार. एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन खतरनाक असं माझ वाटतं आरपार षटकार. पंचांचा निर्णय येत आहे. परत एक षटकार. जबरदस्त अशी फलंदाजी करताय तो म्हणजे अनिकेत. एक नाव वाजलेलो फलंदाज जे का षटकारानं तो बादशाह म्हणतात. गुंगवता वेळी पाहायला मिळतंय अनिकेत कांबळे मॅन फ्रॉम शिवनेरी चालकेवाडी. 2 चेंडूवरती 2 लगातार षटकारला ठोकले ते म्हणजे प्रवीण भाटकर यांना उर्फ पंडित भाटकर पाहायला मिळतील गोलंदाजी ट्रॅकवर. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. यावेळेस काय होत आहे थोडासा फलंदाजाच्या डोक्याला लागलाय चेंडू आणि तिथून 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या.
2 धावेच्या माध्यमातून आता धावसंख्या पुढे सरसावेल 56 धावा. जर विचार केला तर 3 षटकाच्या खेळ असता वेळी चालू असता वेळी 22 धावा होत्या. त्यात नंतर अनिकेत कांबळे आले आणि धावा आता मात्र पाहायला मिळतील त्या म्हणजे 56 धावा स्कोर बरोबरती लागले. संघर्ष युवा प्रतिष्ठान मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करता वेळी पाहायला मिळतील. प्रवीण भाटकर पुन्हा एकदा अंतिम चेंडू स्लोवर टप्प्याचा चेंडू बिरकावून दिलाय, बिरकावलंय चेंडूला सरळ पाठवून दिले. अंतिम चेंडूवरती अप्रतिम पटका, चेंडू सीमारेखा पार. 6 धावा, धावसंख्या 62 धावा आणि 63 धावांचं टार्गेट सेट केलं ते म्हणजेच विजय स्पोर्ट्स या संघासमोर. डीजे ते म्हणजे आपल्या गावचं जबरदस्त असं नेतृत्व अर्जुन पवार काका. चला काका तुमच्या हस्ते या सामन्याचा टॉस होतोय. चला सिद्धांत पवार आणि संगम पवार दोन्ही खास मित्र, भावाचे मित्र आणि दोघे भाऊ एकमेकांच्या विरोधात आता सामोरे जाणार आहेत. चला संगम पवार आणि सिद्धांत पवार, एकीकडे रुपेश लोहार आणि एकीकडे रघु शेठ पवार यांच्यामध्ये हा सामना रंगेल. चला मित्रांनो कोणताही वेळ घेऊ नका. संगम पवार भाग्य आहे आज आमचे टॉसचे मानकरी आहेत ते म्हणजे अर्जुन दादा पवार आणि त्यांचा आज बर्थडे आहे. त्यांना आमच्या या गावातर्फे कुर्तडे प्रीमियर लीग तर्फे वाढदिवसाच्या काका लाख लाख शुभेच्छा. आणि तुमच्या हस्ते या सेमीफायनलचा इथे टॉस होतोय. कोण मागतोय? छापा. आणि टॉस विन केलाय VS चॅलेंजर्स या संघाने. सिद्धांत टॉस जिंकलायस, थोडस हलकं झालंय प्रेशर. सेमीफायनलची मॅच आहे, काय निर्णय असेल? आम्ही प्रथम चेसिंग करू, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि प्रेशर मॅच आहे कारण समोर सुद्धा तगडा संघ आहे. सकाळपासून तो या गेम मध्ये दिसतोय आणि त्यांचं एक जबरदस्त असं लक आहे या ग्राउंड वरती. तुला काय वाटतंय समोरच्या संघाकडे ओमकार सुर्वे, हर्षल कांबळे, स्वतः संगम पवार यासारखे खेळाडू उपस्थित आहेत, काय स्ट्रॅटेजी असेल? समोर बॉलर कोण आहे याचं काय आम्हाला एवढं नाही, पण आम्ही चेसिंग करणार आहोत कारण आमचं पहिल्यापासून तसं चाललंय. आमच्याकडे बॅटिंग लाईनअप खूप चांगली आहे, पण आता त्यांनी जर सपोर्ट केला तर ही मॅच पण आम्ही जिंकणार, पूर्ण टीमचा सपोर्ट झाला तर. नक्की तुमची स्ट्रॅटेजी आम्हाला समजलेली आहे. संगम टॉस जिंकला असतास तर तुला काय घेणं पसंत केलं असतंस? आम्ही बॅटिंगच केली असते. नक्की तू सुद्धा त्याच्या समोर प्रेशराईज त्याला करायचा प्रयत्न करतोस आणि दोन्ही तुम्हा संघ नायकांना ऑल दी बेस्ट. रुपेश दादा लोहार तुम्हाला सुद्धा ऑल दी बेस्ट. धन्यवाद. संध्याकाळी पार्टी जोरात होऊन जाऊन दे. निश्चित रूपानं रघु या ठिकाणी काकांना, अर्जुन पवार या काकांना दीर्घ आयुष्य लाभो अशी आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. आणि अजून एक आपल्याला देणगी स्वरूपात रक्कम प्राप्त झाली ती या मैदानावर ज्या 2 मुलांनी आपल्या खेळाचं प्रदर्शन करून आपल्या वडिलांचं नावलौकिक मिळवलंय असे राकेश आणि संकेश कानडे यांचे वडील हरित अनु कानडे यांच्याकडून 1001 रुपयाची देणगी मिळाली आहे. देणगीदारांचे आम्ही आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हॅलो, खरंच मित्रांनो
पंचकृषीतील सर्व लोकांनी लक्षात घ्यायचं, आम्ही जे आयोजन करतो याला खरोखर बाहेरचा कोणच स्पॉन्सर नसतो. आम्ही फक्त नियोजन करतो, मुलं नियोजन करतो. परंतु आमचे ग्रामस्थ खूप असे मतवादी आहेत, उदार मतवादी आहेत, जे आम्हाला या मुलांच्या या चांगल्या कार्याला भरभरून असं सहकार्य करतात आणि त्याचा प्रत्यय येतोय. पैशांचा पाऊस पडतोय हे निश्चित पाहायला मिळतंय. आणि अशीच कृपादृष्टी आमच्यावर राहो हीच आम्ही ईश्वरचरणी रवळनाथाच्या चरणी प्रार्थना करतोय. नक्कीच दादा, संध्याकाळी फायनल मेगा फायनल खेळवली जाईल. तर पूर्वी सर्व प्रेक्षक इथे येतील. मला वाटतं मैदानावरती जागा राहणार नाही, एवढे प्रेक्षक या मैदानावरती पोहोचतील. कारण आपल्या गावातील जास्तीत जास्त लोक या स्पर्धेचा आनंद घेतात. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतात. 63 धावांचं टार्गेट पाठलाग करत असता विजय स्पोर्ट्सच्या संघाकडून प्रथमतः फलंदाजीसाठी विद्याधर आणि नाश्ता किनेला इम्रान काजी. रुद्र भाटकर पहिल्या चेंडूवरती अप्रतिम फटका लगत क्षेत्ररक्षक राकेश कांदळे तिथे पोहोचले आणि संपलाय. विद्याधर पवार यांचा पहिल्या चेंडूवरती फलंदाज पहिलीच अवदसा पहिलीच 7.5 मात्र पाहायला मिळते. विद्याधर पवार बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला होता. चेंडू इथे मात्र फसला फटका आणि क्षेत्ररक्षक इथे मात्र राकेश कांदळे होते आणि पकडला जाईल आणि संपलाय. विद्याधर पवार यांचा खेळ. पहिला धक्का पहिला हद्रा मात्र विजय स्पोर्ट्सच्या संघाला लागला. विद्याधरच्या रूपामध्ये नवीन फलंदाज अक्षय मांडवकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक डावखुरी हाताचा फलंदाज, मला वाटतं एकदम शांत विनिमय असा खेळाडू अक्षय मांडवकर आपल्याला स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील. त्यांना स्ट्रायकिंग एंडला इम्रान काजी आयकॉन खेळाडू पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर रुद्र भाटकर गणेश भाटकर यांचे चिरंजीव पाहायला मिळतील. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू मात्र इथे काय यू मिस आय हिट डेफिनेटली क्लीन बोल्ड. फलंदाज अक्षय मांडवकर बॅक टू द पवेलियन. परंतु इथून कशा प्रकारे टार्गेट जास्तीत जास्त सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाईल. कारण इम्रान काजी सारखा फलंदाज आपल्या सोबत असता वेळी एक अनुभवी असे खेळाडू, 2 दिग्गज असे खेळाडू पाहायला मिळतील. इम्रान काजी असो, प्रवीण भाटकर असो दे, असे अनेक 2 खेळाडू पाहायला मिळतील आपल्या संघामध्ये. तर
एकच विशाल शिंदेला एवढंच असेल की सिंगल डबल धावा जास्तीत जास्त जमवणं गरजेचं आहे, कारण आपला संघ थोडे 2 विकेट जरूर पहिल्या षटकामध्येच गमावल्या गेल्या आहेत, परंतु यापुढे कशा रीतीने फलंदाजी करतील. यावेळेस हलक्या हाताने कट केला, झेल खाली राकेश पकडलाय, झेल संपलाय, मात्र विशाल याचा खेळ. थोडीशी खराब फलंदाजी पाहायला मिळते विजय स्पोर्ट या संघाकडून. बॅक टू द पवेलियन, विशाल डीजे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळेल रुद्र भाटकर यांच्या माध्यमातून. अजूनही एकही धावा नाही खर्च केली आहे. आता जी रुद्र भाटकर याने गोलंदाजी केली त्या गोलंदाजीसाठी विलास पालवकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे संकेश कानडे यांच्याकडून सुद्धा रुद्रासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले आहे. मित्रांनो, खेळाडूंसाठी बक्षिसांचा पाऊस पडतोय. धन्यवाद सगळ्यांचे. थँक्यू सर्वांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, तसेच कुर्तरे प्रेमी लीग मध्ये स्वागत करतो. पुन्हा एकदा रुद्र भाटकर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळेल. रुद्र भाटकरच्या माध्यमातून एक नव उगवता सितारा कुर्तरे गावचा आपल्याला पाहायला मिळेल. मॅन फ्रॉम भाटकर कोंड पाहायला मिळतील, तर एक अनुभवी असे खेळाडू प्रवीण भाटकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पहिला चेंडू फेस करत असताना प्रवीण भाटकर टू रुद्र भाटकर, हलक्या हाताने कट केला चेंडू, इथे मात्र दिशा दिली चेंडूला. धावांचा श्री गणेश इथून झाला. दुसरा धावेचा प्रयत्न जरूर केलाय आणि दुसरी धावा पुन्हा एकदा कंप्लीट केली. इथून 2 धावा, 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. धावांचा श्री गणेश इथून झालाय. पहिल्या षटकाच्या सहमतीनंतर विजय स्पोर्ट्स संघाची धावसंख्या झाली 2. पुन्हा एकदा प्रतीक रुद्रासाठी बक्षीस आलंय. मानवी संतोष भाटकर यांच्याकडून रुद्रासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जबरदस्त षटक, सेमीफायनल मध्ये प्रेशर मॅच मध्ये जबरदस्त षटक पाहायला मिळतंय. आणि केपीएल साठी एक खुशखबर, चंद्रकांत मंचेकर चिरे खाण व्यावसायिक यांच्याकडून या टुर्नामेंट साठी 5000 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नावाजलेलो फलंदाज तो म्हणजे साई, पण तितक्यात नावाजलेलो फलंदाज आहे तो म्हणजे इम्रान. जाग्यावर आरपार षटकार टाकता तो म्हणजे इम्रान. बघूया पहिल्या चेंडूवर काय करता इम्रान. साईन धावना चालू केला, पंचांच्या डाव्या दिशेने मारो करताय. जबरदस्त चेंडू टाकले, पण चेंडू काय समजलो नाही इम्रानला. चेंडू जाताय निर्धाव, पहिलो चेंडू निर्धाव साईचो. एक नावाजलेलो असो गोलंदाज आहे तो म्हणजे साई. भेदक गोलंदाज म्हणू लागत ते का. धावसंख्या आहे तिकडे थांबले गेलेली धावसंख्या आहे ती फक्त 2. 3 मोहरे टिपले गेले आहेत. परत एकदा साई आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज आहे तो म्हणजे इम्रान. जबरदस्त फटको मारला इम्रानने. बघूया काय होत आहे. आणि 4 धावा पंचांचा निर्णय येत आहे. 4 धावा. जबरदस्त अशी फटकेबाजी केली साई इम्रानने. आणि बंटी दादा, या टुर्नामेंट साठी आपल्या गावातील नव्हे, या पंचक्रोशीतील जे प्रेमी आहेत, क्रिकेट प्रेमी, त्यांचं इथे हळूहळू आगमन होते. आणि आमचा मित्र, दिलदार व्यक्तिमत्व बबलू निमरे कोंडवी येथील रहिवासी आमचा मित्र इथे दाखल झाला आहे. त्याचे केपीएल तर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. धन्यवाद. नंदू पालवकरने एक चांगलं झेल सोडल्यान. एक चांगली संधी होती हिरो व्हायची, पण ती संधी सोडल्यान आणि 4 धावा गेल्यान. परत एकदा साई आपल्या षटकातलो पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज आहे तो म्हणजे धडाकेबाज फलंदाज इम्रान. बघूया या चेंडूवर किती धावा मिळवता. यावेळी मात्र चेंडू निर्धाव गेलो.
खास मॅच बघण्यासाठी लांब ना आलोय तो म्हणजे माझा लाडको मित्र बबलू, एक नावाजलेला व्यक्तिमत्व पंचक्रोशीतला. परत एकदा साई आपल्या षटकातला पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज आहे तो म्हणजे इम्रान. बघूया या चेंडूवर किती धावा मिळवता इम्रान. साईन धावना चालू केला आणि पंचांच्या डाव्या दिशेने मारो करतायत. जबरदस्त फटको मारला नाही. बघूया किती धावा घेतायत. एक धाव तर घेतल्याने आहे, दुसऱ्या धावेसाठी धावतायत का बघूया. पण एकाच धावेवर समाधान मानू लागताय. धाव संख्या झाली आहे 7. मॅचचा आनंद घेताना भरपूर प्रेक्षक जमा होत आहेत कारण शेवटचा दिवस आहे. आमचे निलेश दादा फुटक आज फवारणी थांबवून पण आले आहेत. आदरणीय चंद्रकांतजी मंचेकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं आमच्या कमिटीला सहकार्य लाभलेलं आहे देणगी स्वरूपात. व्यावसायिक चंद्रकांत मंचेकर यांच्याकडून 5,000 रुपयाचं आमच्या कमिटीला देणगी आलेली आहे. त्यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. इथे मात्र काय करताय फलंदाज बॅक टू द पवेलियन प्रवीण भाटकर. बॅक टू द पवेलियन. अप्रतिम केली पाहायला मिळाली. इथे मात्र प्रवीण भाटकरला एक मोठा धक्का मानावा लागेल. विजय स्पोर्ट्स या संघाला प्रवीण भाटकरच्या रूपामध्ये थोडासा अप्रतिम फटका लगवला होता. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये योगेश आगरे पाहायला मिळतील आपल्याला. योगेश आगरे यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी साह्याने टाकला होता. निर्धाव चेंडूची तिथून सांगता होते. धावसंख्या तिथेच थांबल्या. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली असेल ती म्हणजेच 7 धावा. डीजे नक्कीच बंटी दादा, राकेश आंग्रे ज्या टीम मध्ये जातोय तो संघ फायनल मध्ये प्रवेश करतोय. पण मी दादा अजून ही फायनल सेमीफायनलची मॅच होणं बाकी आहे. त्याच्यामुळे या मॅच कडे लक्ष असू द्या. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे, काही होऊ शकतं असं. यावेळी मात्र गचाळ असा क्षेत्ररक्षण होता. एक धाव तर घेतल्याने आहे. पंचांचा निर्णय बघूया आपण काय येत आहे. आणि वाईट चेंडू आणि मागचो एक अशा 2 धावा भेटतायत. धाव संख्या झाली ती 9. परत एकदा अनिकेत आपल्या षटकात तो पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज आहे तो म्हणजे योगेश. एक धडाकेबाज फलंदाज जबरदस्त फटकेबाजी करता पण त्याच्या बॅटिक काय बॉल लागत नाही. बंटी दादा मागाची जी रुद्र भाटकरने ओव्हर टाकली होती त्याला पुन्हा एकदा प्रवीण कृष्ण वीर नवजीवनवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि या बक्षीस दात्यांचे खरोखरच मनापासून आभार. कारण रुद्र हा नवोदित खेळाडू आहे. कुठेतरी त्याचा कॉन्फिडन्स वाढवणं आवश्यक आहे आणि ते काम हे आमचे स्पॉन्सर करतात. खरोखर स्पॉन्सरचे खूप खूप धन्यवाद. इथे मात्र विकेट जाते योगेश आंग्रे. डीजे मी त्यांना 2 मिनिटं समालोचन करण्याची संधी देतो. परत एकदा अनिकेत आपल्या षटकातलं पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या दिशेने मारो करताय. समोर फलंदाज आहे तो म्हणजे प्रवीण. बघूया या चेंडूवर किती धाव मिळवता प्रवीण. जबरदस्त चेंडू टाकला पण
वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव भेटताय, धावसंख्या वाढताय, धावसंख्या झाली ती 10. नक्कीच इथे पाहायला मिळतील प्रवीण बिर्जे स्ट्रायकिंग एंडला धावसंख्या 10. या धावसंख्येवरती अनिकेत कांबळे ऑन बॉलिंग मार पाहायला मिळतील, पण त्यांच्या डाव्या उजव्या बाजूने मारा करतील राईट ग्राउंड विकेटचा मारा अनिकेत कांबळे आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा खूपसुरत चेंडू टाकला गेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे रुद्र भाटकर तैनात असतील. एक धाव कंप्लीट केली आहे, फेकी करेपर्यंत एकच धाव कंप्लीट झाले आणि एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 11. या धावसंख्येवरती एक मोठं मापक आव्हान पाहायला मिळेल विजय स्पोर्ट्स या संघासमोर. 63 धावांचं आव्हान ठेवलं गेलं होतं. अनिकेत कांबळेची एक मोठी फारी पाहायला मिळाली आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. तोच अनिकेत कांबळे इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल, पण त्यांच्या उजव्या बाजूने मारा करता येईल अनिकेत कांबळे. पुन्हा एकदा यावेळेस इम्रानच्या बॅट मधून फुल टॉस केलाय आणि चेंडूला सरळ पाठवून दिलाय मिड ऑनच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. अनिकेत आपल्या षटकातलं पुढचं चेंडू घेऊन यावेळी मात्र जबरदस्त फटको मारला नाही इम्रानने. कॅच होता का बघूया आणि झेल बाद, एक मोठो धक्को म्हणूक लागत. मिळते वेगवान अशी गोलंदाजी मात्र इम्रान काझीने षटकार लागला. त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळेल, कमबॅक पाहायला मिळेल. इथे मात्र 17 वरती खतरा मात्र विजय स्पोर्ट्स या संघाला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज डावखुरी हाताचा फलंदाज पाहायला मिळेल कौशल कुर्तडकर, मॅन फ्रॉम कुर्तडे बौद्धवाडी. सुमित ढकले फॅन्स पाहायला मिळेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचले 17 धावा, एक चेंडू शेष असेल. आता जी विकेट घेतली अनिकेत कांबळे यांनी त्यांचे संघ मालक महेश वीर यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 2 चेंडू शेष आहे. अनिकेत कांबळे पुन्हा एकदा ऑन बॉलिंग वर पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडला सुमित टेकले, कौशल कुर्तडकर स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल. अप्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी भिरकावून जरूर दिलाय. एक धाव कंप्लीट केली जाईल, परंतु एका धावेवरती समाधान मानावे लागेल. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. 18 या धावसंख्येवरती आता जाऊन पोहोचले धावसंख्या. विजय स्पोर्ट्स हा संघ 63 धावाचा पाठलाग करत असावेल. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करता वेळी पाहायला मिळेल, परंतु संघर्ष युवा प्रतिष्ठान प्रतिभार संघ पाहायला मिळते आपल्याला. तो सुद्धा संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. सेमीफायनलची लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिली सेमीफायनलची लढत. कोणता संघ इथे कुर्तडे प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वामध्ये फायनल मध्ये जाईल याची आतुरता या सर्व प्रेक्षकांना लागली. पुन्हा एकदा अनिकेत कांबळे ऑन बॉलिंग वर पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू, यावेळी क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील. साई वीर क्षेत्ररक्षक होते. चेंडू गॅदर करेपर्यंत एक धाव तिथून कंप्लीट झाली आणि अनिकेतची षटक समाप्त होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 19 या धावसंख्येवरती. थँक्यू प्रतीक. आणि एक बक्षीस जाहीर झालेलं आहे. जर का कौशल कुर्तडकर याने जर षटकार लगावला तर तुषार पवार यांच्याकडून 500 रुपयाचा इनाम घोषित झालेला आहे. आणि मगाच्या त्या विकेटसाठी अनिकेत कांबळे यांना 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे महेश वीर यांच्याकडून. धन्यवाद. बारा चेंडू आणि 12 चेंडू समीकरण मैदानाच्या आतमध्ये 44 धावांची आवश्यकता असतावेळी विजय स्पोर्ट्सचा संघ फलंदाजी करताना पाहायला मिळते. यावेळी प्रवीण यावेळी शॉर्ट पूल केलं. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाला बीट केला. चेंडू 1 बाउन्स, सीमा पार, 4 धावा. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा एकदा जाऊया. आपण पाहिलं गेलं तर 2 संघ बलाढ्य संघ सेमीफायनलच्या दिशेने पाहायला मिळतात आहे आणि ही लढत पाहायला मिळते. पहिली सेमीफायनलची लढत. इथे मात्र राकेश कांद्रे ऑन बॉलिंग मार. इथे मात्र प्रफुल्ल बिर्जे, प्रवीण पाहायला मिळतील आपल्याला.
सुंदर चेंडू टाकला होता, निर्धाव चेंडू जिथून सांगता येईल. आता मात्र समीकरण मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू 40 धावांची आवश्यकता. इथून इथे चांगली खेळी करावी लागली आपल्याला जर का सामना जिंकायचा असेल, फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर. मेगा फायनल मध्ये कोणता संघ, कोणता फायनलिस्ट पहिला ठरतो, कोणता संघ. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये राकेश कांदळे कसं वेगळ्याच फॉर्म मध्ये पाहायला मिळते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. गेल्या पर्वामध्ये जर विचार केला तर राकेश कांदळे हा नावाजलेला गोलंदाज फलंदाज यावेळेस मात्र संघर्ष युवा प्रतिष्ठान संघाचं प्रतिनिधित्व करता वेळी पाहायला मिळतंय. गेल्या पर्वामध्ये जीके स्ट्रायकर्स या संघाला फायनल जिंकून दिली होती. असा हा मात्र गोलंदाज राकेश कांदळे यावेळी संघर्ष युवा प्रतिष्ठान मध्ये सेमी फायनल मध्ये प्रवेश केला गेला आहे आणि धावसंख्या जाऊन पुढे सरसावेल 1 या धावसंख्येने 24 या धावसंख्येवरती. आता मात्र अजूनही 39 धावांची गरज आहे. नक्कीच प्रतीक, या सामन्यासाठी गेले 4 दिवस डोळ्यात तेल घालून जे अंपायर्स इथे काम बजावतायत, अतिशय जबरदस्त अशी अंपायरिंग शुभम मुरकर दादा आणि आमचे निलेश शिंदे दादा दोघांचं सुद्धा खूप खूप कौतुक. तसेच शिवम नागवेकर सुद्धा होते, त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त. यावेळेस काय सुमित ढकले ऑन फायर, चेंडू सीमा रेखापर, आपलातून कामगिरी कौशल कुर्तडकर लाजवाब चेंडूला पाठवून दिला सीमारेखा पलीकडे 6 धावांसाठी. कौशल कुर्तडकर ऑन फायर होता पाहायला मिळते. 500 रुपयाचं बक्षीस तुषार पवार यांच्याकडून कौशल कुर्तडकर साठी लागू होत आहे. डीजे पुन्हा एकदा कौशल कुर्तडकर ऑन स्ट्राइक लाभाला. यावेळी शॉट पूल केलाय, चेंडू मात्र हवेमध्ये रुद्र भाटकर करणार नाही. इथे मात्र काय झेल पकडलाय राकेश याने आणि अप्रतिम इथे कौशल कुर्तडकर यांची खेळी संकुष्टात आणि फलंदाज होतोय कौशल कुर्तडकर. माघारी परतावं लागतंय. 7वा धक्का बसतोय विजय स्पोर्ट्स या संघाला कौशल कुर्तडकरच्या रूपामध्ये. लगेचच दुसरी सेमी फायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये खेळवला जाईल. आदित्य 11 आणि व्हीए चॅलेंजर या दोन संघांच्या दरम्यान. व्हीए चॅलेंजर या संघाने प्रथमतः नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रित केल्या फलंदाजीसाठी. आदित्य 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. तर चालू असलेला पहिला सेमी फायनलचा सामना. आता मात्र 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि धावा करायच्या तिथून. शेवटचा षटक घेऊन आला तो म्हणजे अनिकेत, एक धडाकेबाद फलंदाज. समोर आहे तो म्हणजे प्रवीण. यावेळी मात्र जबरदस्त फटको मारल्यान एक धाव तो घेतल्याने बघूया काय होता आणि झेलबाद. परत एक धक्को बसताय संघाक. अजूनही 5 चेंडूचा खेळ बाकी. जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता असेल विजय स्पोर्ट्स या संघाला. आपण पाहतोय कुर्तडे प्रेमी लीग करताच KPL चा हा थरार अनुभवत आहे. सर्व माझ्या कुर्तडे मायबाप रसिक क्रिकेट प्रेमींचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. कुर्तडे प्रेमी लीग मध्ये आपण पाहतोय हा अटीतटीचा असा सामना. ही लढत सेमी फायनलची पहिली सेमी फायनल. कोणता संघ पहिला फायनलिस्ट मध्ये दाखल होईल हे आपण इथे पाहतोय आणि कुर्तडे प्रेमी लीगचा थरार सर्व हे मायबाप रसिक प्रेक्षक पाहायला मिळतात आपल्याला. इथे मात्र वेगवान चेंडू होता. पंचांचा निर्णय तर वाईट बॉल. एक धाव तिथून कंप्लीट होईल. अतिरिक्त धावा खर्च केली. अजूनही जिंकण्यासाठी 5 चेंडू 32 धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये गरज असतावेळी पाहायला मिळेल. 5 चेंडू 32 धावा
यावेळेस अनिकेत पुन्हा एकदा यावेळेस आपल्यातून चेंडू या खोलवर टप्प्याचा चेंडू भिरकावून जरी दिला एक धाव तिथून कंप्लीट केली जाईल आणि एका धावेवरती मला वाटतं समाधान मानावे लागेल. एका धावेच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज विकासला आणलं गेलं आहे. विकासने कालच्या दिवसामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी केली परंतु मित्र आता थोडंसं तुझ्यावरती दडपण निर्माण झालंय. आपला संघ कुठेतरी अडचणी सापडलाय परंतु मला वाटतं चेंडू बाकी असतील 4 आणि जिंकण्यासाठी धावा करायच्यात आपल्याला. अजून 31 धावांची आवश्यकता असेल. इथे मात्र थोडंसं अलंद कार्पेट चेंडू फटका फसला. चेंडू क्षेत्ररक्षक आशिष वीर तिथे पोहोचतील. चेंडू गॅदर करेपर्यंत एक धाव तिथून कंप्लीट केली गेली. मात्र थोडासा आता मला वाटतं सामना संघर्ष युवा प्रतिष्ठान या संघाकडे झुकतावेळी पाहायला मिळतोय. म्हणजेच काय परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ म्हणून ओळखला जातो आणि आपण या ग्रामीण भागातलं हे क्रिकेट हा खरोखर अनिश्चिततेचा खेळ आहे. मगाच्या मॅच मध्ये जर विचार केला तर एक दगडीने साथ दिली चेंडूला आणि तिथे अडवला गेला आणि त्याचा पुरेपूर बेनिफिट भेटला आदित्य इलेव्हन संघाला आणि विजय होऊन सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. एक चेंडू 5 धावांची आवश्यकता असतेवेळी चेंडू सुटला होता क्षेत्ररक्षकाकडून आणि त्याचा बेनिफिट भेटला आदित्य इलेव्हन संघाला आणि आदित्य इलेव्हन संघाने डायरेक्ट सेमीफायनल मध्ये धाव घेतली. पुन्हा एकदा अनिकेत कांबळे ऑन बॉलिंग मार्क. इथे मात्र जेल टिपला. कॉटन बॉलची संधी होती आणि जेल टिपला गेला. कॉटन बॉल केला इथे मात्र अनिकेत कांबळे अंतिम चेंडू घेऊन. आणि मला वाटतं पहिला संघ कोणता संघ ठरेल याची सर्व आतुरता प्रेक्षकाने. अंतिम चेंडू घेऊन अनिकेत कांबळे आणि मात्र इथे मात्र हा सामना विजय होतो. संघर्ष युवा प्रतिष्ठान कुर्तडे प्रीमियर लीगच्या 3ऱ्या पर्वाचा पहिला फायनलिस्टचा संघ म्हणजेच महेशवीर यांचा संघ पाहायला मिळतोय. प्रवेश केलाय. जी काय भविष्यवाणी होती ती अगदी बरोबर ठरली. राकेश ज्या टीम मध्ये आहे ती टीम फायनल मध्ये जाता ही भविष्यवाणी केली होती आमच्या रघुवन आणि ती भविष्यवाणी अगदी खरोखर ठरली. राकेशची टीम फायनल मध्ये गेली.